नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज अस्रोणकर. मी आता आलोय कणकवलीमध्ये. कणकवलीमध्ये नुकताच शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा मोर्चा बागायतदारांचा निघालेला होता आणि त्यांनी सरकारकडे काही मागण्या सुद्धा केलेल्या होत्या. नुकसान भरपाई सरकारकडे मागितली होती. माझ्यासोबत कोकणातील एक मोठे बागायतदार आहेत, आंबा काजू उत्पादक आहेत, विजय सावंत, असरोंडी गावचे आहेत. विजयजी, मला सांगा की राजू शेट्टींनी मोर्चा काढला, बागायतदार सध्या संकटामध्ये आहेत आणि नुकसान भरपाई सुद्धा शेतकऱ्यांनी मागितलेली आहे. सरकारकडून तुम्हाला काय मिळालंय सर? सरकारकडून फक्त आश्वासन मिळालं, अद्याप काही मिळालेलं नाही. नुकसान भरपाई काही मिळालेली नाही. त्याचा पंचनामा नुकसान भरपाईचा वगैरे नाही. ग्रामपंचायतीकडून काही फॉर्म वितरित करण्यात आलेले आहेत, ज्याच्यातनं माहिती मागवण्यात आली आहे. बाकी त्याच्यामध्ये काही झालेलं नाही. ऍक्च्युली ही माहिती सरकारकडे ऑलरेडी उपलब्ध आहे की नुकसान भरपाई काय झाली, म्हणजे नुकसान आहे किंवा बागायतदारांनी शेतकऱ्यांनी आपले बागा काजू बागा लावलेल्या आहेत, रेकॉर्ड आहे. आणि आज इतक्या तांत्रिक सुविधा झालेल्या आहेत की प्रचंड प्रमाणात आपण त्याची असेसमेंट ऑटोमॅटिकली करू शकतो. म्हणजे त्याच्यात काय हे नाही. पण सरकारकडे यंत्रणा आहे, सगळं आहे, परंतु इच्छाशक्ती पाहिजे, ती नाही. अच्छा, सरकारकडे इच्छाशक्ती नाही. मला एक सांगा तुम्ही की तुम्ही स्वतः आंबा उत्पादक आहात, काजू उत्पादक आहात. साधारणपणे आतापर्यंत जेव्हा नैसर्गिक संकट नव्हतं, आता हे सध्या उष्माघाताचं संकट आहे, काही ठिकाणी अवकाळी पावसाचं सुद्धा संकट आलेलं आहे, असं संकट नव्हतं. साधारण तुमचा जो टर्नओव्हर आहे तो किती होता वर्षाचा? आमचा टर्नओव्हर होता जवळजवळ 1 कोटीचा. 1 कोटी म्हणजे हा ॲव्हरेज आहे कोकणामध्ये. वेगवेगळ्या शेतकऱ्यांमध्ये असे आहेत काही शेतकरी, परंतु टर्नओव्हर नुसतं आहे, प्रॉफिट नाही. प्रॉफिट मार्जिन आता नील झाली असून मायनस मध्ये आहोत आम्ही आता. म्हणजे आमचा खर्चच एवढा वाढलेला आहे. आत्ताच्या त्या उष्मा प्रचंड असल्यामुळे फळ गळलेलं आहे झाडावरून. तुमचा स्वतःचा अनुभव नुकसान भरपाईचा काय आहे? काय तुम्हाला फटका? माझ्याकडे आता नुकताच मागच्या 15 दिवसापूर्वी आम्ही व्हिडिओ केला आणि त्याची बातमी सुद्धा झाली होती की एका दिवसामध्ये 15,000 ते 20,000 फळं एका दिवसात आंब्याच्यामुळे होतं. हे गरम्यामुळे, गरमीचं ते हॉट वेदर वेव आली आणि पूर्णपणे आंबा गळला. म्हणजे तयार झालेला आंबा, काढणीला आलेला आंबा पूर्णपणे खाली पडला. त्याचा व्हिडिओ आणि संपूर्ण हे केलेलं आहे. नंतर काहीच उपयोगात राहत नाही, शून्य पैसा त्याचा होतो. आणि तो जवळजवळ 20 लाखाचं नुकसान एका दिवसात झालं आंब्याचं नुसतं. आणि तो आंबा दररोज पडतोय, अजूनही पडतोय, दररोज पडत होता. आणि त्याच्यामुळे आता परत पाऊस आला की परत फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. हे तयार झालेला जो आंबा आहे तो परत खाण्याला एक राहत नाही. त्याच्यामुळे त्याच्या प्रमाणात परत अजून नुकसान होतं. म्हणजे इतक्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करून 60-70 लाखाची आंबा बागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करून जर शेतकऱ्याला 10 रुपये सुद्धा मिळणार नसतील, म्हणजे निगेटिव्ह मध्ये आहोत. मायनस म्हणजे औषध कंपन्यांचे पैसे द्यायचे आहेत लोकांचे, बँकांचे पैसे आणि इतर जी फळं आहेत सगळ्यामध्ये झाले हाच प्रकार आहे. सगळ्यामध्ये हे नुकसान आणि प्रत्येक शेतकरी आज नुकसानग्रस्त आहे. काय कारण आहे की कोकण हा हिरवाईने नटलेला, निसर्ग सौंदर्य लाभलेला, सगळ्या साधन संपत्ती लाभलेला प्रदेश आहे. काय कारण आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावरती आज इथे उष्मा वाढलेला आहे आणि शेतकऱ्यांवरती हे संकट आले? उष्मा वाढलेला याचं कारण आहे मुख्य म्हणजे आपला जो हायवे आपण बनवलाय सिमेंटिंग, किंवा येणारं सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक सिमेंटचं पोतं काही ना काहीतरी ह्या तापमान वाढीला कारणीभूत ठरतंय. अच्छा, प्रत्येक पोतं सिमेंट, कॉन्क्रिटीकरण वाढलेलं आहे, घरं कॉन्क्रीटची झालेली आहे. आणि रस्ता मुख्यत्वे करून त्याच्या रस्त्याच्या आजूबाजूला एकही झाड नाही. आता हे झाड मला वाटतं 3-4 किलोमीटर मध्ये हे एकच झाड आपण ज्या झाडाखाली उभे आहोत ते आहे. बरं, बाकी झाडच नाही मोठं. एवढं झाड मोठं तुम्हाला कुठेही दिसणार नाही. तुम्ही 4 किलोमीटर जावा या बाजूला, 4 किलोमीटर या बाजूला जावा, तुम्हाला एकही झाड रस्त्याच्या बाजूला दिसणार. पण सरकार नेहमी असं काही विकास काम केलं, लोकांनी वृक्षतोडीला विरोध केला की सरकार नेहमी सांगतं की आम्ही पुन्हा झाडं लावणार आहोत. एकही झाड लावलेलं नाही पूर्ण गोवा हायवेवर आपल्याला नाही. आणि ही जी लावलेली आहेत ना मध्ये, ती बघा, ती खोटी झाडं 1.5 फुटाची झाडं आहेत, शोभेची, फक्त शोभेची झाडं लावलेली आहेत. आणि ती पण त्याला म्हणजे लाईट बॅरियर म्हणून ते लावलेली आहेत, पण त्याचा लाईट बॅरियरचा पण उपयोग होत नाही त्याचा. त्यामुळे त्याचाही उपयोग नसलेली झाडं. मला असं म्हणायचंय की कोकणाचा हा जो तथाकथित विकास आहे, महामार्गाच्या रूपाने म्हणा किंवा इतर कुठल्या रूपाने, तो कोकणाच्याच मुळावर उठलेला आहेत. आणि जागतिक तापमान वाढीचा त्याला संदर्भ आहे, पण त्याच्याशिवाय ही जागतिक कारणं झाली याची. परंतु सरकारच्या आर्थिक धोरणांचा परिणाम, दुष्परिणाम म्हणून जी काही चलनवाढ झाली आहे, भाववाढ झाली आहे, पेट्रोलची
भाववाढ झाली आहे ती मुळावर आली आहे. कारण पेट्रोल वाढल्यामुळे संपूर्ण दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, वाहतुकीचे दर वाढलेले आहेत. इन्सेक्टिसाइड जी 150-200 रुपयाला किलो मिळत होतं ते आता 2,000 रुपये ते 5,000 रुपयापर्यंत गेलेलं आहे. काही काही औषधांची 10,000 रुपये लिटर वगैरे अशा पद्धतीचे आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती सरकारचं काही नियंत्रण नाही. आपल्याकडे कृषी उद्योग महामंडळासारखी यंत्रणा होती की जी औषधं आपण शेतकऱ्यांना देत होतो ती सुद्धा आता बंद झालेली आहे. म्हणजे शेतकऱ्याला आता कुठेही आशा राहिलेली नाही. या सगळ्याचा परिणाम किनारपट्टीवर सुद्धा मत्स्य व्यवसायामध्ये पण झाला सगळीकडे झालेला आहे. झालेला आहे. सगळीकडे म्हणजे एकूणच टुरिझमवर सुद्धा टुरिझम सुद्धा झालेला आहे आणि आता गरमी वाढली की टुरिझमही कमी होतंय ना. गरमीमध्ये कोण टुरिस्ट येणार? आता जरी दिसले ते हे लोकल टुरिझम आहे पण त्याला खऱ्या अर्थाने टुरिझम म्हणता येणार नाही. बाहेरचे लोक कमी येत आहेत किंवा मी असं पाहिलं येताना आम्ही रोडवेने चालू तर जे ट्रॅफिक मुंबई गोवा महामार्गावर असायचं पूर्वी ते नाही आता. ते नाहीये. ते नाही, आमच्या आजूबाजूला गाड्या नसायच्या. आम्ही जेव्हा धावायचो आता तेव्हा. अजिबात नाही. रस्त्यावर काय कारण घडलेलं आहे? रस्त्यावर अर्धवट खूप गरम कामामुळे. झालेलं आहे. अर्धवट कामामुळे लोक कंटाळत. आज पेट्रोल खूप महाग झालेलं आहे, पेट्रोल उपलब्ध होत नाहीये, सीएनजी उपलब्ध होत नाहीये, त्याच्यामुळे लोक गाड्या काढून प्रवास करायच्या मूडमध्ये नाही. आणि गरमी इतकी वाढली की कोकणात आलेला माणूस गरमीने किंवा याच्यामध्ये आपल्या उष्माघाताने हैराण होतो. त्यामुळे तो परत जायचं म्हणतो. म्हणजे 2 दिवसासाठी आलेला 4 दिवसासाठी आलेला तर तो एका दिवसातच परत जायचं म्हणतो. त्यामुळे बागायतदारांचं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. मोर्चा काढला, सरकारला आवाज दिला, सरकारने तुम्हाला आश्वासन दिलं, अजून त्याची प्राथमिक सुद्धा तयारी काही झालेली दिसत नाहीये. तुम्हाला सरकारने जर अजिबात प्रतिसादच दिला नाही, तुमचा स्टँड काय असणार पुढचा? आमचा स्टँड काही नाही. शेती आज ना शेती संपलेली आहे. आता शेती संपलेली आहे तुमचं म्हणणं? संपलेली आहे पूर्णपणे. गावामध्ये जर गेलात तुम्ही तर भात शेती कोणीही करत नाही. काजू बागायतदार आणि आंबा बागायतदार थोडे स्वयंरोजगारात होते, ते सुद्धा आता ह्या अशा गोष्टींमुळे पूर्णपणे नष्ट. म्हणजे बँकांची लोन देऊ शकत नाही. त्यामुळे तो माणूस काय करणार? तो सगळं आधी बंद करणार पहिलं नुकसान, आणि नंतर आज लेबर उपलब्धता नाही. कारण सगळ्या सामाजिक परिस्थितीमध्ये बदललेल्या परिस्थितीमध्ये श्रमप्रतिष्ठा राहिलेली नाही. श्रमप्रतिष्ठा न राहिल्यामुळे आज सिंधुदुर्गातील स्थानिक माणूस, स्थानिक युवा रोजगार बेरोजगार हा काम करण्याच्या मनस्थितीत नाही. त्याच्यामुळे एक परिस्थिती निर्माण झालेली आहे, विचित्र परिस्थिती आज सामाजिक परिस्थिती बदलली आहे आणि ती अख्ख्या भारतभर आहे. कोकणातच आहे असं नाही, अख्ख्या भारतभर आज शेतीतून मायग्रेट होऊन लोक इतर काहीतरी करायला बघतायत किंवा काहीही करत नाही आहेत आज. आणि त्यांना मग शासनाच्या तथाकथित कल्याणकारी योजना कारणीभूत होत आहेत का हाही म्हणणं धोक्याचं आहे किंवा थोडंसं अवघड आहे. परंतु शासकीय यंत्रणेतली धोरणं थोडी जरी चुकली तरी समाजावरती खूप मोठा परिणाम होतो आणि त्याचा दुष्परिणाम आज आपण भोगतोय. कारण शेतकऱ्याला 50% अधिक फायदा देणार म्हणून सांगून हे सरकार सत्तेवर आलं आणि आज 50% सोडा पण त्याचा उत्पादन खर्चाच्या 50% पण मिळत नाहीये. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं का? आणि शेतकऱ्यांनी तोट्यातला व्यवसाय किती दिवस चालवायचा आणि कसा चालवायचा, कोणत्या बेसिसवरती चालवायचा, कोणाच्या भरोशावर चालवायचा? तो भरोसा जर नष्ट झाला तर शेती संपलेली आहे. आज भारतातली शेती संपलेली आहे असं म्हणावं वाटतं. अगदी जी काही जी थोडेसे तात्कालिक आपल्याला दिसतंय ते वरवरचं आहे, ते पुरणारं नाही. ते लॉंग म्हणजे त्याला सस्टेनेबल फार्मिंग ज्याला म्हणतात ते सगळं संपलेलं आहे. आणि त्याला संपण्यासाठी हे सरकारची धोरणं कारणीभूत आहेत. ही जर धोरणं तात्काळ बदलली गेली नाहीत, यंत्रणा जर तात्काळ सुधारली नाही तर हे काही होणार नाही. कारण समाजातल्या लोकांना आता श्रमप्रतिष्ठा राहिलेली नाही. तर श्रमप्रतिष्ठा निर्माण करण्याचं काम कोणाचं आहे? कोकणातला शेवटचा एक प्रश्न विचारतो, महत्वाचा आहे. कोकणाला सध्या जे लोकप्रतिनिधी लाभलेले आहेत ते सध्या सत्तेमध्ये सहभागी असलेले, हे बागायतदारांचं रिप्रेझेंटेशन सरकारमध्ये झालेलं आहे? हे करू शकतात, परंतु सांगतो काय की त्यांना तितकी से नाहीये. त्यांची इच्छा आहे. आज आमच्या शाळांचे प्रश्न आहेत. शाळांमध्ये आज सगळीकडे शाळा बंद पडतात. मराठी शाळा पूर्णपणे, जिल्हा परिषद शाळा सगळ्या बंद पडतायत. आश्वासनं दिली शाळांची आम्ही हे थांबवू म्हणून, परंतु ऍक्च्युअली काम काय होतंय का? नाही होत, काही होत नाहीये. कारण काय, त्यांनी नोटिसा काढलेल्या आहेत संस्थांना की तुम्ही आमच्याकडे सरप्लस किती आहे ते कळवा, नाहीतर तुमच्यावरती कारवाई करू. मंत्री आश्वासन देत आहेत आणि अधिकारी नोटिसा काढतायत. असं कुठे होऊ शकतं का? म्हणजे अधिकारी बोलतायत, ते अधिकारी कायद्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतायत आणि हे तातूर वरती लेंपन करतायत.
तर त्याच्यामुळे आजही टोल माफी झाली आहे. पालकमंत्र्यांनी आमचे जाहीर केलंय, उत्तम आहे. परंतु खरोखर पालकमंत्री जाहीर करू शकतात का, हा विचार कोणी करत झाली आहे नाही ना. टोल माफी झाली तर काल सत्कार पण झाला त्यांचा. नाही, पण प्रत्यक्षात झाली आहे का? झाली आहे कुठे? झाली नाही आहे. होणार का? कशी होऊ शकते का? कोकण एकंदरीत आपल्याला संकटामध्ये असलेले दिसतंय. ते शेतीच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर सगळ्या शिक्षण, आरोग्य, रस्त्यांच्या बाबतीमध्ये असेल. सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला जो विजय सावंत यांच्या बोलण्यातून दिसला, तो कोकणचं पर्यावरण हे बदलत चाललेलं आहे आणि ते हानिकारक होत चाललेलं आहे. या बदलत्या वातावरणामुळे इथला मत्स्य व्यवसायापासून ते शेती व्यवसाय संकटात आलेला आहे. जवळजवळ इथली शेती संपुष्टात आलेली आहे, असं ठोस विधान विजय सावंत यांनी केलेलं आहे. बागायतदारांनी मध्यंतरी मोर्चा काढला, आंदोलनं केली, आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या, सरकारकडून आश्वासनं सुद्धा मिळाली. परंतु जे झालेलं नुकसान आहे ते सोडा, परंतु त्याच्या तुलनेमध्ये तुटपुंज नुकसान भरपाई सुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. सगळ्यात गंभीर प्रश्न इथे जो मांडला गेला की मुंबई गोवा महामार्ग हा एक मोठा विकासाचं माध्यम म्हणून कोकणासाठी समजलं जातं, परंतु अशा प्रकारचे महामार्ग हे उष्मा वाढवत आहेत, त्या उष्मा वाढीला कारणीभूत ठरत आहेत आणि असे आणखी महामार्ग जे कोकणामध्ये बनत चाललेले आहेत, याचा एकंदरीत पुढच्या कोकणावरती त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे. विजय सावंत त्या बाबतीमध्ये चिंताग्रस्त आहेत. आपली भावना त्यांनी सरकारपर्यंत मांडलेली आहे, परंतु या सगळ्यावर मात करणारी ध्येय धोरणं सरकारकडे आहेत का, आणि असली तर ती राबवण्याची इच्छाशक्ती आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे.